बदलापूर शहरात गेल्या 10 वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून विविध प्रभाग, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी लोखंडी बाकडे बसवण्यात आले. या बाकड्यांवर कोट्यवधी रुपयांचा अंदाजे 10 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला. मात्र आज प्रत्यक्ष पाहणी केली असता यातील बहुतांश बाकडे गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व बाकड्यांचे फिजिकल ऑडिट करून त्यांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी हर्षद भोपी यांनी केली आहे. देखभाल अभावी अनेक ठिकाणचे बाकडे गंजून निकामी झाले आहेत, तर वजनाने हलके आणि सहज हलवता येण्याजोगे असल्यामुळे अनेक बाकडे चोरीला गेले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही नागरिकांनी हे बाकडे अनधिकृतपणे आपल्या खासगी जागेत नेल्याचे प्रकारही समोर येत असल्याचे भोपी यांनी म्हटले आहे. परिणामी सार्वजनिक वापरासाठी उभारलेली ही आसन व्यवस्था केवळ कागदावरच उरली आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी भविष्यात लोखंडी बाकडे न बसवता सिमेंट कॉन्क्रीटचे बाकडे बसवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. सिमेंटचे बाकडे जड असल्याने त्यांची चोरी सहज शक्य होणार नाही, तसेच ते सर्व ऋतूंमध्ये दीर्घकाळ टिकतील. याशिवाय प्रत्येक बाकड्यावर अनुक्रमांक टाकून त्याची नोंद मालमत्ता विभागात केल्यास बाकड्यांची अचूक संख्या आणि सद्यस्थितीचा आढावा घेणे सोपे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबींसंदर्भात प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून सार्वजनिक निधीतून उभारलेल्या सुविधांचा हिशोब पारदर्शकपणे नागरिकांसमोर यावा, हीच या मागणीमागील मुख्य भूमिका असल्याचे भोपी यांनी सांगितले आहे.